राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी आता मोफत 3 वस्तूंचा संच देण्यात येणार आहे। यामध्ये 30 मोठी भांडी आहेत जी सर्व पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत। मग या वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा ते बघा। मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व जाणून घेणार आहोत। जर तुमच्या पण घरामध्ये पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। रेशन कार्ड धारकांसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। आता रेशन धारकांसाठी लागू झालेले नवीन नियम हे मोफत रेशन सुद्धा आता मिळणार आहे। आता या 3 गोष्टी मिळणार आहेत ज्यामुळे सर्व पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक आता आनंदित होणार आहेत आणि याचाच लाभ घेण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून काही पात्रता अटी ठेवण्यात आलेल्या आहेत। या अटी आणि पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा या 30 भांड्यांचा संच मोफत दिला जाणार आहे। आणि आता भारत सरकारच्या रेशन योजनेअंतर्गत प्रत्येक उमेदवाराला मोफत रेशन कार्डवर 30 भांड्यांचा संच मिळणार आहे। यासाठी तुम्हाला 1 रुपया भरून लवकरच पुढील 15 दिवसाच्या आतमध्ये अर्ज करणं गरजेचं आहे। जे नागरिक लवकर अर्ज करतील त्या नागरिकांना हा 30 भांड्यांचा संच मोफत मिळणार आहे। कालच एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि यामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून आता प्रत्येक रेशन धारक उमेदवाराला आता हा लाभ सुरू केलेला आहे आणि हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला पण या 30 भांड्यांचा संच मिळणार आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडी मिळणार आहेत। मग याचाच लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळे व केसरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे। भारतीय अन्न नागरी पुरवठा विभागाकडून रेशन योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निम्न वर्गातील पात्र उमेदवारांना हा लाभ आता दिला जाणार आहे। त्यामुळे याचा लाभ नक्की घ्या। आता बघा मित्रांनो, हा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून काही पात्रता अटी लावणार आहेत। त्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला सुद्धा या मोफत भांड्यांचा संच दिला जाणार आहे। तर हा लाभ घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमचे उत्पन्न चेक केलं जाणार आहे। तसंच अजून 4 ते 5 गोष्टी चेक केल्या जाणार आहेत आणि त्यावरूनच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तर बघा, यामध्ये पहिल्यांदा आपण कोणकोणत्या पात्रता राज्य सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता पाहूया। त्यानंतर लगेचच यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते पाहूया आणि त्यानंतर तुम्हाला 1 रुपया भरून हा अर्ज कुठे भरायचा आहे तेही पाहूया। तुमच्याकडे जर पिवळे व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे बघणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे, कारण तुम्हाला सुद्धा या पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डवरती मोफत लाभ आणि 30 भांड्यांचा संच मिळणार आहे। तर बघा, यासाठी पहिली पात्रता जी आहे ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजना तसेच पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना या योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पण मिळणार आहे। म्हणजे सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की तुम्ही गोरगरीब जनता असावी। तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असलं पाहिजे, तरच तुम्ही या मोफत लाभासाठी पात्र ठरू शकता। त्यानंतर दुसरी पात्रता आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसावा। आता सरकारी पेन्शन घेत नसावा म्हणजे काय? आता काही जणांच्या घरामध्ये काय असतं की त्यांचे वडील आर्मीमधून रिटायर्ड झालेले असतात, काही जणांचे कलेक्टर ऑफिसमध्ये कामाला असतात आणि परत रिटायरमेंट झाल्यानंतर ते पेन्शन घेत असतात। तर अशा नागरिकांना हा भांड्यांचा संच दिला जाणार नाही। तसेच तुमच्या घरामध्ये समजा 2024 ते 2025 या 2 वर्षांमध्ये तुमचा मुलगा आर्मीमध्ये भरती झाला असेल किंवा पोलीस भरती झाला असेल तर अशा नागरिकांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे बाहेर काढलं जाणार आहे। त्यांना या मोफत भांडी संचाचा लाभ दिला जाणार नाही। त्यानंतर बघा, पुढची पात्रता येते राज्य सरकारने महत्त्वाची सांगितली आहे ती म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणींना आता हा लाभ मिळणार आहे। परंतु यामध्ये काही अटी आहेत की सर्वच नागरिकांना हा लाभ मोफत दिला जाणार नाही, तर काही ठराविक नागरिक आहेत त्यांना हा लाभ दिला जाणार आहे। जर तुम्हाला हा लाभ पाहिजे असेल म्हणजेच मोफत 30 भांड्यांचा संच जर पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला याचा अर्ज कसा भरायचा आहे ते सांगणार आहे। आता आपण पात्रता बघत आहोत, त्यामधील पुढची पात्रता आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये अजिबात 4 चाकी गाडी नसावी। परंतु यामध्ये जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांच्याकडे भाड्याची एखादी गाडी आहे
आहे 4 चाकी, तर त्यांना सूट दिली आहे. तसेच अनेकांकडे घरामध्ये शेती करण्यासाठी ट्रॅक्टर घेतला आहे, तर त्यांना सुद्धा सूट दिलेली आहे. म्हणजे ट्रॅक्टर आणि भाड्याची 4 चाकी सोडून जर इतर वाहने तुमच्याकडे असतील तर तुम्हाला लाभ दिला जाणार नाही. आता बघा, यामध्ये तुमचे उत्पन्न चेक केलं जाणार आहे. तुमचं उत्पन्न फक्त आणि फक्त 2.5 लाख रुपयापेक्षा आतमध्ये पाहिजे. म्हणजे वर्षाला तुमचं उत्पन्न फक्त 2.5 लाख रुपयेपेक्षा कमी पाहिजे. यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार ऑफिसमधला एक उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. मित्रांनो, पुढे तुम्हाला अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अगदी हा 30 भांड्यांचा संच तुमच्या घरामध्ये येण्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे. त्यासाठी व्हिडिओचा कोणताही पार्ट स्किप करू नका. त्यामध्ये आपण कागदपत्रेही सांगणार आहोत. कागदपत्रामध्ये मित्रांनो, पहिलं महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड चालू शकतं, त्यानंतर मतदान कार्डही चालू शकतं. सरकार मग काय म्हणतंय की तुमची काहीतरी ओळखपत्र आम्हाला द्या, ज्यामध्ये जन्मतारीख, तुमचं नाव व्यवस्थित असलं पाहिजे. परंतु यामध्ये आता एक मोठा प्रॉब्लेम झालाय. बघा, कारण आधार कार्ड जर 10 वर्षाच्या आधी तुम्ही काढलं असेल तर यामध्ये आता प्रॉब्लेम झालाय. कारण 10 वर्षाच्या आधी ज्या ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढलं, म्हणजे आता 2025 हे वर्ष चालू आहे, तर 2015च्या आधी ज्या ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढून ठेवलं आहे तर त्यांच्यासाठी आधार कार्ड अपडेट करून घ्यावं लागणार आहे. कारण राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही योजना, कोणताही लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सूचना आधीपासूनच केल्या आहेत. कारण आधार कार्डवरती काही जणांच्या चुका आढळून आल्या आहेत. काहींची जन्मतारीख वेगळी आहे, त्यांची आधार कार्डवरती नावं वेगळी आहेत आणि जन्माच्या दाखल्यावरती वेगळी आहेत. त्यामुळे तुमचं ओळखपत्र देताना तुम्ही ते व्यवस्थित आहे का बघा. आधार कार्डचे झेरॉक्स जर काढून देत असाल तर आता सावधान व्हा. अशा प्रकारे कागदपत्र देणाऱ्यांची नावे वगळण्यात सुद्धा आलेली आहेत. त्यामुळे आधार कार्ड जर तुम्ही देत असाल तर ते अपडेट करूनच द्या. त्यानंतर बघा, उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला तुमचा 2.5 लाख रुपयाच्या आतमध्येच उत्पन्न असलं पाहिजे. आणि जर उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुम्ही 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न दाखवलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा लाभ कॅन्सल करण्यात येईल. जर 30 भांड्यांचा मोफत संच पाहिजे असेल तर तुमचं उत्पन्न दाखला आहे तर तो 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. आणि हा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तुम्ही जवळच्या तुमच्या तलाठी कार्यालय किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार ऑफिस या ठिकाणी तुम्ही जाऊन तो काढू शकता. त्यानंतरच बघा, पुढचं महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजेच पिवळं आणि केसरी रेशन कार्ड. पांढरं रेशन कार्ड धारकांना हा लाभ दिला जाणार नाही. फक्त पिवळं आणि केसरी रेशन कार्ड धारकांनाच हा 30 भांड्यांचा संच दिला जाणार आहे. सरकार काय म्हणतंय की आम्ही पिवळे आणि केसरी रेशन कार्ड त्यांनाच देतो ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असतं. आणि 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना सरकार पांढरं रेशन कार्ड देतं. त्यामुळे पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना पूर्णपणे या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे. त्यानंतर बघा, पुढचं अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुम्हाला लागणारच आहे ते म्हणजे 7/12 उतारा. आता अनेकांच्या जमिनी 10 एकर, 15 एकर, 20 एकर अशा प्रकारच्या जमिनी आहेत. तर अशा नागरिकांना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे, जर तुमची जमीन जास्त असेल तर तुम्ही पूर्णपणे श्रीमंत आहात तर अशा नागरिकांना हा लाभ देणं काहीच फायद्याचं होणार नाही. तर अशा नागरिकांना सुद्धा वगळण्यात आलं आहे. त्यामुळे जर तुमची पण जमीन जास्त असेल तर तुम्हाला हा लाभ देण्यात येणार नाही. यासाठी 7/12 उतारा लागणार आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला जो हा अर्ज भरायचा आहे तर तो तुम्हाला बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून तुम्हाला मिळणारं एक हमीपत्र असतं. आणि हमीपत्र भरण्यासाठी तुम्ही बांधकाम कामगार विभागाला जाऊन भेट द्यायची आहे. आणि या विभागाच्या माध्यमातून तुम्हाला हा एक प्रकारचा अर्ज भरायचा आहे. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळत नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार विभाग जो सरकारी असतो त्या ठिकाणी जायचं आहे आणि हा जो लाभ आहे तर तो घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, फक्त बांधकाम कामगार जे आहेत, म्हणजेच जे मोलमजुरी करून बिल्डिंगची कामं करतात तसेच शेतामध्ये मोलमजुरी करतात तर अशा नागरिकांना हा लाभ आता दिला जाणार आहे.